प्रभू श्रीरामांचा मृत्यू नेमका कसा झाला होता? प्रभू श्रीरामांचा जन्म त्रेतायुगात झाला होता. एका अनुमानानुसार त्यांचा जन्म इसवी 5114 पूर्वीचा होता. असं म्हणतात की जो धर्तीवर जन्म घेतो शेवटी त्याला जावंच लागतं. भगवान श्रीरामांनी मनुष्याच्या रूपात धर्तीवर अवतार घेतला होता. बऱ्याच ठिकाणी श्रीरामांचा मृत्यू किंवा वैकुंठ धामाला जाण्याच्या वेगवेगळ्या कथा बघायला मिळतात. जेव्हा माता सीतेला ती पवित्र असण्याची परीक्षा द्यावी लागली त्यावेळी तिने अग्निपरीक्षा देऊन आपली पवित्रता सिद्ध केली. शिवाय आपले 2 पुत्र लव आणि कुश यांना रामाच्या ताब्यात देऊन स्वतः धरतीच्या पोटात सामावून घेतले. माता सीता अशा प्रकारे निघून गेल्यावर श्रीराम व्यतीत झाले आणि यमराजाच्या अनुमतीने शरयू नदीच्या तटावर गुप्तार घाटात रामाने जलसमाधी घेतली. श्रीरामचंद्रांच्या मृत्यूबद्दल अजून एक कथा सांगितली जाते. त्याच्यानुसार जेव्हा हनुमान अयोध्येत उपस्थित नव्हता त्यावेळी यमदेवाने नगरात प्रवेश केला आणि एका संताचा वेळ धारण करून यमदेव श्रीरामांच्या महालापाशी पोहोचले. संतांचा वेळ धारण केलेला यमदेव श्रीरामांना म्हणाला की आपले दोघांतील बोलणे हे गुप्त राहील. त्यांना रामासोबत एकांतात बोलायचं होतं. यमराजाने रामासमोर अशी अट ठेवली होती की जर आपण बोलणं चालू असताना मध्ये कोणी द्वारपाल आला तर त्याला मृत्यूदंड दिला जाईल. रामाने त्याला तसं वचन दिलं, परंतु त्यावेळी हनुमान तिथे उपस्थित नव्हता. त्यामुळे लक्ष्मणाला द्वारपाल म्हणून उभा राहावं लागलं. त्यानंतर यमदेव आपल्या खऱ्या रूपात रामापुढे आले आणि म्हणाले, प्रभू आपल्याला आता आपल्या लोकात परत यावं लागेल. धरती लोकावर तुमचे जीवन पूर्ण झालं आहे. अशा गोष्टी ते बोलतच होते तेवढ्यात दुर्वास ऋषी बाहेर आले आणि लक्ष्मणाला त्यांना आत जाऊ देण्याचा हट्ट करू लागले. त्यावर लक्ष्मणाने त्यांना नकार देत आत जाण्यापासून थांबवले. ते लक्ष्मणाला म्हणाले की तू जर मला आज जाऊ दिले नाही तर मी श्रीरामाला शाप देईल. लक्ष्मणाला ऋषी दुर्वासांचा क्रोध चांगलाच माहीत होता. लक्ष्मणाची आता द्विधा मनस्थिती झाली होती. जर आज्ञाचं उल्लंघन करून त्याने ऋषींना आत जाऊ दिलं असतं तर त्याला मृत्यूदंड मिळाला असता आणि जर दुर्वास ऋषींना आत जाऊ दिलं नाही तर ते प्रभू श्रीरामाला शाप देणार होते. त्यामुळे आपल्या प्राणांची चिंता न करता लक्ष्मणाने दुर्वास ऋषींना आत जाऊ दिलं. आत यमदेव आणि श्रीरामांचं बोलणं दुर्वास ऋषी आल्यामुळे भंग झालं. आता श्रीराम विचार करू लागले की त्यांना वचनानुसार आपल्या प्रिय लक्ष्मणाला मृत्यूदंड द्यावा लागणार. म्हणून त्यांनी लक्ष्मणाला राज्याच्या बाहेर काढून दिले. त्यावेळी एखाद्याला राज्याच्या बाहेर काढणे म्हणजे मृत्यूपेक्षा कमी नव्हतं. परंतु लक्ष्मणाला आपल्या भावाचं वचन तोडायचं नव्हतं. त्यांचं वचन पूर्ण करण्यासाठी त्यांनी शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतली. लक्ष्मणाने शरयू नदीमध्ये समाधी घेतल्यानंतर रामाला खूप दुःख झाले आणि त्यांनी पण जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. असं म्हटलं जातं की जेव्हा रामाने शरयू नदीमध्ये जलसमाधी घेतली त्यावेळी हनुमान, जांबुवंत, सुग्रीव, भरत, शत्रुघ्न बाकी सगळे लोक तिथे उपस्थित होते. श्रीरामाने शरयू नदीच्या आत जाताच नदीच्या आतून भगवान विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या भक्तांना दर्शन दिलं. अशा प्रकारे श्रीरामांनी आपले स्थूल रूप त्याग केले आणि आपल्या वास्तविक रूपात अर्थात विष्णू स्वरूप धारण केले आणि अशा प्रकारे श्रीरामांनी वैकुंठ धामाकडे प्रस्थान केले. तर मंडळी, आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.